अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदतेही तेने वंद्य केली. आजा मेळा भिल्ले तारेली कुंटनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. ब्रह्महत्याराचे पातके अपार, ब्रह्महत्याराचे पातके अपार. वाल्मिक किंकर वंद्य केला. अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदतेही तिने वंद्य केली. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाणा भीती, अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदतेही तिने वंद्य केली. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. वंशि विभूषितकरान्नवनीरदाभात्, पीताम्बराधुरनबिम्बफलाधरोष्णता. पूर्णेन्द्र सुंदर मुखादर विंदनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननीतपानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी मालाकंदरं कंजनेत्रं, सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. गजाननं भूतगणाधिसेवितं, कपितजम्बुफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशगर्गं. नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्. पांडुरंगा करूया प्रथम नमना नमना. पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमना. पांडुरंगा करू प्रथम नमना नमना. संतोषिया दुसरी चिरना संतोषिया दुसरी चिरना संतोषिया दुसरी चिरना संतोषिया. पांडु
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारो त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारो दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे हा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपा कृपादानी त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा 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 हो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बुदर सोपन देवा निवृत्ती बुदर सोपन निवृत्ती बुदर सोपन देवा निवृत्ती बुदर सोपन देवा निवृत्ती बुदर सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी निवृत्ती उदारा सोपन देवा
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य जननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरो अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदते हे ते निवंद केली अजामेळा भिल्ले तारिली कुंटनी प्रत्यक्ष पुराणे बंद केली. पवित्र या हरिकीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथीतील 4 चरणाचा अत्यंत गोड माझ्या सहित माझे सर्व सहकारी टाळकरी वृंदांच्या पाठांतरातील हा तुकोबरायांच्या गाथीतला अभंग असून या अभंगामधून विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, परमार्थाची साधना करत असताना परमार्थामध्ये भगवंताने हरिभक्ताचा अंगीकार केला तर त्या अंगीकारामध्ये त्या हरिभक्ताला नेमका कोणता लाभ प्राप्त होतो आणि तो लाभ नेमका कोणाकोणाच्या पदरामध्ये पडला या 2 गोष्टीचा परिहार व्यक्त करणारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवे करता. विठाला विठाला अत्यंत पवित्र आणि पावन अशा महापर्व काळामध्ये पवित्र आणि पावन असणारी आपली भूमी खऱ्या अर्थाने हिरापूर दरसवाडीस का दरसवाडी भगवान श्री हनुमंतरायाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हा भव्यदिव्य स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव आणि गोड चालू असलेल्या हरिकीर्तन महोत्सवातील एक सेवा. प्रथमच नामसंकीर्तन महोत्सवाचे संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार या सर्वांच्या वतीने सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पण विशेष सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं ज्यांनी काम केलं वारकरी संप्रदायाची साधना करत असताना माझ्यावरती नितांत प्रेम करणारा परिसरातील या ठिकाणी माझे मित्र नंदूभाऊ चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत विशेष करून खऱ्या अर्थाने कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थाने वैकुंठवासी काशीनाथजी संतू चव्हाण यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री हरिभक्त परायण राजारामजी काशीनाथ चव्हाण यांच्या वतीने सौजन्य त्यांच्या पुढेही दंडवत प्रणिपात वा गोड मावले. इकडे पाठीमागे अत्यंत गुणीजन अशा प्रकारचे टाळकरी परिसरातील पंचकृषीतील वारकरी संप्रदायाची धोरा समर्थपणे टाळाच्या माध्यमातून आपल्या खांद्यावरती पेलवणारा सर्व टाळकरी वृंद त्या सर्वांच्या पुढेही दंडवत प्रणिपात. विशेष उपस्थिती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधित करणारे महाराष्ट्राचे गान कोकिळा भजन सम्राट आमचे जिवलग मित्र हृदयस्थ आदरणीय श्री या ठिकाणी बाबासाहेबजी महाराजांची उपस्थिती दंडवत प्रणिपात. दुसरी महाराष्ट्राची गान कोकिळा भजन सम्राट माझे जिवलग मित्र हृदयस्थ आदरणीय या ठिकाणी अनिरुद्धजी महाराजांची उपस्थिती दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. आणि इकडे ज्यांच्या मृदुंगाने संपूर्ण परिसराला पंचकृषीला संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेले ज्यांच्या मृदुंगाची थाप सहज तुमच्या माझ्या कानावरती पडली तर हरिकीर्तनामध्ये ती तोंची थाप तुम्हा आम्हाला डोळ्याला लावते याच्यामध्ये नवल नाही. चुकून त्यांच्या मृदुंगाची थाप पंढरपूरच्या मालकाच्या कानावरती पडली तर मालक सुद्धा विटेवरती नसल्याशिवाय राहणार नाही. असा गूढ मृदुंग ज्यांचा ऐकावा. महाराष्ट्राचं वैभव असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट कार्तिक महाराजांची उपस्थिती दंडवत प्रणिपात. इकडे आदरणीय आमचे विनेकरी बाबा दोन्ही चोपदार दंडवत प्रणिपात. आणि माझा आवाज बसलेला आहे पण तरीसुद्धा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोच करण्याचं जे काम करतात संपूर्ण परिसरामध्ये माईक सिस्टीमच्या बाबतीमध्ये आमच्या दादांचा आवाजाच्या बाबतीमध्ये कुणी नादच करायचा नाही असे गोड आवाज देणारे या ठिकाणी मोर्या साऊंड सिस्टीम सर्व्हिस दादांच्या पुढेही दंडवत प्रणिपात. आणि इकडे या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रसारण करणारे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील अनेक नामांकित या ठिकाणी सोशल मीडियातील चॅनल आहेत. त्याच्यामध्ये मला वाटते मराठी बघताच ना संत पंढरीचा छंद पंढरीचा वा छंद पंढरीचा अशा दोन्ही चॅनलची सर्व असणारे माझे मित्र दादाची उपस्थिती
त्याच्या चॅनलला जर का कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकुनी करून घ्या, कारण त्याच्यावरती माझंच कीर्तन नाही, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी श्रवण करायला मिळतात. पुन्हा एकदा त्यांच्या पुढेही दंडवत प्रणिपात. विशेष करून खऱ्या अर्थाने आनंद वाटला की बऱ्याच ठिकाणी आम्ही गेल्यानंतर 50-60च्या पुढीच या ठिकाणी आम्हाला श्रुतीवर्ग पाहायला मिळतात. पण आनंदाची गोष्ट या ठिकाणी संपूर्ण आमचे युवा तरुण या ठिकाणी बांधव उपस्थित आहेत. एकदा त्यांच्याकरता कळकळून टाळी वाजवा सर्वांनी. माता भगिनींची विशेष उपस्थिती आहे आणि गोड अशा प्रकारच्या या चालू असलेल्या हरिकीर्तन महोत्सवातील या सेवेकरता विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथेतला अत्यंत गोड अभंग. जास्त वेळ मी तुमचा खर्चित करणार नाही, कारण माझ्या मित्रवर्गांना सर्वांना माहिती मी कीर्तन जास्त करतच नाही आणि अवघड कधी सांगतच नाही. का? कारण मलाच अवघड येत नाही. एकदम सोप्या भाषेमध्ये कीर्तन करणारे मला वाटते की नक्कीच सर्वांगाचं कान केलं आणि कीर्तन जर का लक्षपूर्वक ऐकलं, या धर्ममंडपामध्ये ऐकलेला प्रत्येक श्रोतावर्ग माझं कीर्तन घरी घेऊन जाईन असं गोड कीर्तन मी तुमच्या पुढे करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता सर्वांगाचं कान करा आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका. बरोबर 11ला 2 मिनिटं कमी असताना माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची मी परिपूर्णता करतोय. अनुसंधाने छोटंसं वाक्पुष्प समर्पित करण्याकरता विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथेतला अत्यंत गोड अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबा यांनी परमार्थ करणाऱ्या परमार्थिकाच्या जीवनात आयुष्यभर परमार्थ केल्यानंतर त्याला कोणता लाभ प्राप्त होतो, लाभाबद्दलचं चिंतन तुकोबा या अभंगातून करतात. म्हणून आता बारकाईने ऐका. मी जास्त शब्द पकडणार नाही आणि कीर्तन त्याच्यावरती करणार नाही. मोजक्या शब्दाची पकड धरून तेवढ्यावरती कीर्तन संपवणारी. म्हणून आता इकडे माझ्याकडे लक्ष द्या. ऐका ऐका ऐका. अभंगाचा महत्वाचा शब्द आहे. तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून परमार्थातल्या लाभाचा विचार मांडतात. कशाचा? नाही, मला तुम्ही बोललं तर कळेल मला कीर्तनामध्ये काय सांगायचं. कशाचा विचार? लाभाचा. इकडे आमच्या माता भगिनी कशाचा विचार? ऐका ऐका. आता लाभ नावाचा शब्द माझ्या प्रत्येक श्रोत्यावर्गाने हृदयावरती करून ठेवा, कारण एवढ्या शब्दावरती माझं कीर्तन मी संपवणार आहे. कोणता शब्द? कोणता? आता ऐका. परमार्थ करणारा परमार्थातला परमार्थिक वर्ग एका बाजूला आणि संसार करणारा संसारातला सांसारिक वर्ग दुसऱ्या बाजूला. पुन्हा एकदा द्विरुक्ती द्विशेषी करतो. ऐका. परमार्थिकाचं जीवन परमार्थामध्ये वेगळ्या भूमिकेतून आहे आणि संसारिकाचं जीवन संसारामध्ये वेगळ्या भूमिकेतून आहे. पण पुन्हा एकदा त्याचं चिंतन करा. परमार्थिकाने आयुष्यभर जरी परमार्थामध्ये प्रयत्नच केले आणि संसारिकाने आयुष्यभर संसार करत असताना संसारामध्ये प्रयत्नच केले. इकडे लक्ष द्या. परमार्थिकाने आयुष्यभर परमार्थामध्ये प्रयत्न जरी केले तर त्याच्या परमार्थातल्या प्रयत्नाचं जर का उत्तर शोधलं आणि संसारिकाने आयुष्यभर जर का संसार केला, त्या संसारात त्याच्या जर का प्रयत्नाचं उत्तर शोधलं, तर दोघाच्या प्रयत्नाचं एकच उत्तर आहे. पारमार्थिक परमार्थामध्ये प्रयत्न करतोय लाभा करतात आणि सांसारिक संसारामध्ये प्रयत्न करतोय का विसरले सुरुवातीलाच लाभा करतात. म्हणून परत एकदा ऐका. लाभाशिवाय मृत्यू लोकांमध्ये कुणी जीवन जगू शकत नाही. कुणी कोणतंही कर्म करत असताना त्या कर्मामध्ये हस्तक्षेप करण्याच्या अगोदर, त्या कर्मामध्ये हात घालण्याच्या अगोदर, ते कर्म करण्याच्या अगोदर प्रत्येक जण अगोदर लाभ पाहतो आणि त्याच्यात लाभ असेल तर त्या कर्मामध्ये प्रवेश करतो. लाभ नसेल तर समाजामध्ये कुणी कर्म करत नाही. म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे. ते कशाची? नाही, मला तुमच्या चेहऱ्यावरचा भाव सांगते, तुम्हाला कळत नाही बरं का. नक्की नक्की इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. आपला शेतकरी वर्ग आहे. रात्रंदिवस ऊन वारा पाऊस याचा विचार न करता शेतकरी वर्ग शेतामध्ये प्रयत्न करतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय, शेतीमध्ये खपतोय. कशा करता? वा, आता गुड उत्तर आलं. पण अजूनही आवाज बारीकच आहे. इकडे बघा, इकडे बघा. नोकरदार वर्ग दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत कंपनीमध्ये 12-12 तास काम करतो. कशा करता? नाही, अजून आवाज बारीकच आहे तुमचा. इकडे बघा, इकडे बघा. व्यापारी वर्ग पहाटे 3:30-4 वाजल्यापासून मार्केटला कशाचा विचार न करता व्यापारी वर्ग मार्केटमध्ये खपतो. कशा करता? वा, थोडा आवाज वाढला पण आता फुल आवाज वाढेल. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. फुल आवाज वाढेल. आमच्यासारखे महाराज मंडळी सकाळी 10 ते 12 इंदापूरला आणि संध्याकाळचे कीर्तन चांदवडला करतात. दिवसातून 2-2 कीर्तन करतात. कशा करता? आता लय बरं वाटलं ना. लगा तुमच्या व्यतल्यावर झाप्यावणी ऐकत आहे हो, आणि आमच्या व्यतल्यावर खसखस पिकती तुमची चांगली. असं असो, तुम्हीही प्रयत्न करतोय आणि आम्हीही प्रयत्न करतोय. पण कशा करता? लाभा करतात. संसारिक तर संसारामध्ये किती प्रयत्न करतोय. ज्ञानोबा म्हणतात सायसा करी प्रपंच दिननिशी
छायाचा करी प्रपंच दिननिशी दिननिशी प्रपंच दिननिशी सायास करी प्रपंच दिननिशी छायाचा करी प्रपंच दिननिशी छायाचा करी प्रपंच दिननि प्रपंच दिननिशी प्रपंच दिननिशी सायास करी प्रपंच दिननिशी हा हरिसी न भजसी कवन्या गुणी आ हरिसी न भजसी कवन्या गुणी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिसिन भजसी कोण गुणे हरि हरिसिन भजसी कोण गुणे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरिमुखे हरिमुखे ज्ञानोबराय म्हणतात संसारिक वर्ग संसारामध्ये सायास करीसी प्रपंच रात्रंदिवस आम्ही संसारामध्ये प्रयत्न करतोय प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय पण कशा करता लाभा करतात आणि एक वाक्य घ्या संसारिकांनी धनरूपी लाभा करता प्रयत्न करावा आणि परमार्थिकांनी देवरूपी लाभा करता प्रयत्न करावा संसारिकांनी धनरूपी लाभा करता प्रयत्न केला की त्याला किंमत आहे आणि परमार्थिकांनी देवरूपी लाभा करता प्रयत्न केला की त्याला किंमत आहे संसारिकांनी देवरूपी नाही तर संसारिकांनी धनरूपी लाभा करता प्रयत्न करावा आणि ज्यांनी धनरूपी लाभा करता प्रयत्न केला महाराज म्हणतात की धनवंताला सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी जगी धनवंताची सर्व मान्यता है जगी सर्व मान्यता है जगी सर्व मान्यता है जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता है जगी सर्व मान्यता है जगी धनवंताला सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी जगी सर्व मान्यता है जगी सर्व मान्यता है जगी सर्व मान्यता है जगी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात धनरूपी लाभातूनच संसारिकाला किंमत आहे म्हणून संसारिकाने प्रयत्न करावा तो धनरूपी लाभा करता धन आहे जगी पण एवढ्या वाक्याखाली अंडरलाईन करा संसारिकांनी धनरूपी लाभाच्या पाठीमागे धावत असताना किंमत जरूर मिळते पण तुकोबराय म्हणतात की धनरूपी लाभाच्या पाठीमागे धावत असताना धन मिळवण्याकरता तुम्ही कोणताही मार्ग अवलंबू नका बरं का बऱ्याच वेळा काय होते संसारिकाला वाटते की धनरूपी लाभातून किंमत आहे मग धनरूपी लाभा करता पैसा मिळवण्याकरता कधी कधी आमची युवा पिढी काय करीन सांगता येत नाही बरं का ते अनिरुद्ध महाराज मी आळंदीमध्ये 2010 पर्यंत असताना आळंदीमध्ये इथून संगमनेर किती संगमनेर 100 किलोमीटर हा वा वा ते संगमनेरचे माझे आळंदीमध्ये 2 मित्र होते पण माझ्यापेक्षा बुद्धीने जरा फार हुशार होते ती आणि दोघांनी आपापल्या बुद्धीचा उपयोग करून घेतला आणि माझा त्यातलं त्या 2 मित्रातला दोघं एकाच गावची आणि मी दौंडचा माझ्या दोन्ही मित्रांनी बुद्धीचा उपयोग करून घेतला आणि त्यातला माझा एक मित्र इंजिनियर झाला आणि माझा मित्र डॉक्टर झाला जो डॉक्टर झाला का नाही तो संगमनेरला आला आणि गावामध्ये त्यांनी दवाखाना टाकला आणि लोकांची सेवा करू लागला पण माझा दुसरा मित्र होता ना संगमनेरचा तिथलचा तो मात्र पुण्यातच थांबला आणि इंजिनियरचे कामं शोधू लागला आणि मी महाराज झालो आणि खरं सांगू का तिघाला 3 क्षेत्रामध्ये कमी नाही डॉक्टरला कमी नाही इंजिनियरला कमी नाही आणि आम्हाला कुणालाच कमी नाही बरं का पण जरा इकडे लक्ष दे बरं का
5-6 वर्षापूर्वीचा कालावधी सगळ्यांनाच भयानक गेला. कशाचा हो? वा वा, अजून विसरले नाही तर ध्यानात आहे अजून बरं का. वा, त्या कोरोनाच्या काळामध्ये इकडे बघा, माझा मित्र इंजिनियर, त्याची इंजिनिअरकी थांबली आणि आमची महाराजकी थांबली. पण उलट कोरोनाच्या काळामध्ये आमच्या तिसऱ्या मित्रांनी खोऱ्यानेच पैसा वाढला. कुणी? हा, तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार. हा, माझा दुसरा मित्र आहे ना, इंजिनिअरकी बंद झाली म्हणून तो गावात आला आणि गावात त्यांनी नजर टाकली, महाराजांची महाराजकी थांबली, माझी इंजिनिअरकी थांबली. पण आमचा तिसरा मित्र गावातला म्हणला, डॉक्टर म्हणला, जिथं कोरोनाच्या काळात लोकांना रुपया मिळत नाही आणि हा खोऱ्याने पैसा उडतोय. आणि रात्रभर विचार केला आणि इंजिनिअरच्या डोक्यात आलं की कोरोनाच्या काळामध्ये रुपया मिळत नाही, पण डॉक्टर जर का खोऱ्याने पैसा उडतोय तर सगळा पैसा ठसून भरलाय. कशात? डॉक्टरकीमध्ये. पाहता काय, माझ्याकडे इंजिनियर होता पण पैसा मिळवण्याकरता गावात तिसऱ्या दिवशी दवाखाना टाकला. कुणी? इंजिनियरनी. अख्ख्या गावाला माहित होतं ही डॉक्टर नाही, कोण आहे? इंजिनियर आहे, याच्या दवाखान्यात कुणीच जात नव्हतं, कुणीच. कारण डॉक्टर नाही सगळ्याला माहित होतं. पण काय झालं, आठवडाभराने त्या गावात एक दोतरावलं म्हातारं पाहुणं होऊन आलं. बैलगाडीचा प्रवास, अंग दुखायला लागलं. पाहुण्यांना विचारलं कोणत्या दवाखान्यात जाऊ? पाहुणं म्हणले 2 दवाखान्यात. कुठं जा? म्हातारा घराच्या बाहेर पडलं, 2 दवाखाने दिसलं, पण म्हाताऱ्याला मोकळा दवाखाना दिसला. कुणाचा? इंजिनियरवाल्याचा. हा, आता पहिलंच पेशंट आलं ना आणि मग विचारलं म्हाताऱ्याला काय होतंय? म्हातारा म्हणला काय नाही, निमित्तच आहे, बैलगाडीचा प्रवास, अंग खिळखिळे झाले, इंजेक्शन द्या आणि अंग मोकळं करा. डॉक्टर म्हणले काळजीत करू नको, 2च मिनिटात अंग मोकळं करतो. म्हातारा झोपावलं आणि दिलं इंजेक्शन. पण ती इंजेक्शन दिलं, म्हातारा पडल्यात म्हणला, डॉक्टर साहेब झालं काय? डॉक्टर म्हणले बाबा मागाशीच झालंय. तसं म्हातारा पटकून उठलं, डॉक्टरचं दोन्ही पाय धरलं. डॉक्टर म्हणले पाया पडा, काय झालं? म्हातारा म्हणला हेड लागलं काय? डॉक्टर म्हणले काय झालं? अरे काय झालं म्हणजे? हे 80 वय झालं, आतापर्यंत अंग दुखायला लागलं की बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो, पण तुम्हाला हात जोडून सांगतो, ज्या डॉक्टरने 80 वर्षामध्ये मला इंजेक्शन दिलं की ती जागा सुजायची, लाल व्हायची, गाठ यायची, चोळावं लागायची. पण 80 वर्षातला पहिला डॉक्टर पाहतोय ज्यांनी मला इंजेक्शन दिलं सुद्धा कळालं. आता कळणं कसं? ह्याने इंजेक्शन म्हाताऱ्याच्या दोतराच्या काष्ट्यात दिलं होतं. डॉक्टर नव्हतं. कोण होतं? पण कशा करता चालतं? पैशा करता. पण तेवढ्याने काही त्याला पेशंट मिळाला आणि डॉक्टर मिळाला. आता इकडे लक्ष दे बरं का, त्यांनी गावात 4थ्या दिवशी युक्ती लढवली आणि दवाखान्याच्या बाहेर ठळक अक्षरामध्ये बोर्ड लिहिला, कार्तिक महाराज. काय लिहिलं मग ती बोर्डावरती? माझ्याकडे या इलाजा करता, ज्याला फरक पडन मी त्याच्याकडून फक्त 300 घेणार आणि ज्याला फरक पडणार नाही मी त्याला पदरत खिशातले 1000 रुपये देणार. गावाने विचार केला, फरक पडला तर 300 आणि फरक नाही पडला तर? अहो पाहता काय, माझ्याकडे जी माणसं आजारी नाही तर ती पण ह्याच्या दवाखान्यात कशाला? 1000 करता. आणि मग खऱ्या मित्राचा दवाखाना बंद पडायची वेळेला त्यांनी विचार केला, माझं पेशंट सगळी त्याच्याकडे जातात, काय औषधी ती तरी पावा. आणि मग बाहेर बोर्ड वाचला, फरक पडला तर 300 द्या आणि नाही पडला तर पदरचा 1000 घेऊन जा. आणि मग ह्यानी विचार केला, औषधा करता आणि इलाजा करता कोणी येत नाही, 1000 करता येतात. आपण जातीवंत डॉक्टरी, त्याने किती औषधं दिली, फरकच पडला नाही म्हणायचा आणि मित्राला पहिला 1000 टाकायचा. गेला दवाखान्यात. 2 मित्राची चर्चा, तो मला चर्चा करू नको, बाहेर पेशंटची लाईन उभा आहे, तू जातीवंत डॉक्टर आहे, माझ्या करता कशाला आलाय? तो म्हणला मित्रा खरं सांगू का, तुझ्यापेक्षा हुशार आहे, पण कोरोनाच्या काळामध्ये म्हणला 3 दिवस झालं माझ्या जीवाला चवच नाही. म्हणला चवीन असं काहीतरी कर, काळजी करू नको, तुझे इतकं हुशार नाही, 2च मिनिटात तुझ्या जीवाला चव आणतो, कोटवरती झोप. आता ते कोटवरती झोपलं. ह्याने बाया मागं सारल्या आणि हाताखालच्या पोरा सांगितलं, ए पलीकडच्या कोपऱ्यात 3 नंबरची बाटली घे आणि 2 थेंब त्याच्या जिभेवरती टाक. जरा इकडे बघा. त्या बाटलीमध्ये होतं पेट्रोल. जसं पेट्रोलचं थेंब जिभेवरती पडलं का नाही, ही उठलं मोठ्याने ओढून म्हणते, मित्रा अरे येडाय काय, अरे बाटलीमध्ये पेट्रोल आहे की? ते म्हणला बाकी सगळं जाऊन दे, तुझ्या जिभेला चव आली, पहिलं 300 रुपये काढ. अरे 1000 करता गेलो आणि ह्यानेच मला 300ला टाकलं. म्हणला आता रात्रभर झोपत लागा ना. आता म्हणला किती औषधं दिली, फरकच पडला ना म्हणायचा. आणि आज 1000 रुपये घेऊन येतं. परत दुसऱ्या दिवशी दवाखान्यात, मित्रा जिभेला चव आली की? मग आज दवाखान्यात दुसऱ्या दिवशी आलाय, काय नाही म्हणला मित्रा, पहिल्या दिवशीच्या औषधांची चव आली म्हणला, फरक पडला. पण ती सकाळ काय झालं, माझ्या थोडासा बुद्धीवरती परिणाम झाला आणि मला कालचा आठवण असं काहीतरी कर, तुझे इतका हुशार नाही, 2च मिनिटात तुला आठवला होतो, कोटवरती झोपलं ती. त्याने परत हाताखालच्या पोरा सांगितलं, पलीकडच्या कोपऱ्यात 3 नंबरची बाटली घे आणि 2 थेंब त्याच्या जिभेवरती टाक. आता ह्याला कालच माहित होतं त्या बाटलीत पेट्रोल आहे. ते म्हणला मित्रा अरे येडाय काय, अरे त्याच्यामध्ये पेट्रोल आहे की? आणि तो म्हणला तुला कालचं आठवतंय की? आणि काढ 300 रुपये. आता तर 600 रुपयाला टाकलं. आता रात्रभर झोपच लागा ना. तिसऱ्या दिवशी म्हणला आता किती औषधं दिली, फरकच पडला ना म्हणायचा.
आणि आज 1000 रुपये घेऊन यायचं. परत तिसऱ्या दिवशी मित्रा जिबाला चव आली आठवते. मग आज कशाला आलाय? ते मला खरं सांगू का, सगळं चांगलं झालं, पण आज पाठपासून माझ्या डोळ्यावरतीच परिणाम झाला. अरे मला दिसतच नाही, दिसन असं काहीतरी कर, नको काळजी करू, 2च मिनिटात तुला दिसायला होतो. झोप म्हणला, झोपावला डोळ्यात बाटली सोडली. ह्याला सगळं दिसायचं, पण हे मुद्दाम म्हणायचं मला काहीच दिसत नाही. ह्याने दुसरी बाटली सोडायची, सगळं दिसायचं, पण म्हणायचं मला काहीच दिसत नाही. 2-3 बाटल्या डोळ्यामध्ये सोडल्या आणि शेवटी म्हणला, मित्रा उठ, काय झालं? माझ्याकडून काय तुला दिसायला फरक पडला नाही, आणि माझ्या दवाखान्याचा नियम आहे, मी फरक पडला तरच 300 घेतो, आणि ज्याला फरक पडत नाही मी त्याला पदार्थ 1000 रुपये देतो. मग त्याने 1000 देण्याकरता खिशात हात घातला. जरा इकडं बघा, खिशात हात घातला, पण तेवढा हुशार होता, त्याने 1000ची नोट नाही काढली, 100ची नोट काढली आणि याच्या हातावर टेकावली. जशी याने हातावर 100ची नोट पाहिली का नाही, आणि डोळे चुळीतच म्हणतोय, मित्रा अरे येडा नाही तवा, हे काय 1000 आहेत काय आणि 100 आहेत की? आणि तो म्हणा तुला दिसतंय की, आणि काढ 300 रुपये. आयुष्यभर परत एकदा वाक्य ऐका, धनरूपी लाभा करता तुम्ही आम्ही प्रयत्न करतोय, पण पुन्हा वाक्य ऐका, धनरूपी लाभा करता प्रयत्न केला तर धनरूपी लाभ तुम्हाला संसारामध्ये मान देईन, पण धनरूपी लाभ आयुष्यभर तुम्हाला चिरंतन काळ सुख देणार नाही. मग चिरंतन काळ सुख जर का प्राप्त करायचे तर त्याच्याकरता संसारातल्या धनरूपी लाभाचा विचार न करता परमार्थातल्या देवरूपी लाभाचा प्रयत्न करा. विठ्ठला विठ्ठला तुकोबरायांना विचारलं, मग तुकोबराय धनरूपी लाभ जर का आम्हाला चिरंतन काळ सुख देत नाही, पण परमार्थातला देवरूपी लाभ आम्हाला चिरंतन काळ सुख देतोय, पण त्याच्याकरता काय करू? तुकोबराय म्हणले, त्याच्याकरता एक करा, संसाराची पेट सोडा आणि परमार्थाच्या पेटीत या. बारकाने ऐका, या मृत्यू लोकात 2 प्रकारच्या पेट आहेत. आपण ज्या पेटीमध्ये वावरतोय तिला संसाराची पेट म्हणावा, आणि संत ज्या पेटीमध्ये वावरतात तिला परमार्थाची पेट म्हणावा. ज्याला चिरंतन काळ सुखाची अपेक्षा आहे ना, त्यांनी संसाराची पेट सोडा आणि परमार्थाच्या पेटीत या. आणि मग तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय संसाराची पेट सोडा आणि परमार्थाच्या पेटीत या, पण परमार्थाच्या पेटीमध्ये काय आहे? तर परमार्थाच्या पेटीमध्ये तुकोबराय म्हणतात, घातला दुकाना घातला दुकाना दुकान घातला दुकान घातला दुकान हे दुकाना घातला दुकाना घातला दुकाना दुकान घातला दुकान घातला दुकान देती आली असी दान देती आली असी दान दे आली असी दाना देती आली असी दान देती आली असी दान देती आली असी दाना. संत बुदार बुदार संत बुदार बुदार आली आशीर्वाद देती आली आशीर्वाद देती आली आशीर्वाद देती आली आशीर्वाद देती आली असी दान देती आली आली असी दान. संत उदार संत संत उदार संत बुदार महाराज म्हणतात की परमार्थाच्या पेठेत संतांनी आपापली दुकानं टाकल्यात आणि त्या दुकानामध्ये प्रत्येक संतांनी देव नावाची वस्तू विकण्याकरता ठेवलेली. आणि पुन्हा एकदा ऐका, ज्या माणसांनी संसाराची पेट सोडून परमार्थाच्या पेटीमध्ये गेली, त्या परमार्थाच्या पेटीतील संतांच्या दुकानामध्ये गेली, तर संत आपल्या दुकानातली देव नावाची वस्तू तुमच्या माझ्या हातामध्ये देतात. आणि ज्याच्या हाताला देव नावाची वस्तू लागली,
महाराज म्हणतात की त्याला चिरंतन काळ सुख मिळालं, पण त्याच्याकरता संतांच्या दुकानात जावा. हे काय आपण कधीतरी पार मारतात आणि तीर्थक्षेत्राला गेलो की संतांच्या दुकानात कधी जात? हे खरं सांगू का, आपण पंढरपूरला गेलो, आळंदीला गेलो, दीवला गेलो, पैठणला गेलो, कुणी कधी संतांच्या दुकानात जात? आपली दुकानं कोणती माहिती का? जरा इकडे बघा, आपली दुकानं कोणती? पंढरपूरला गेलो गड्यांचं दुकान गोंगड्याचं आणि बायांचं दुकान नाही, तुम्ही म्हणा हा कोणतं? हा, आपण कधी संतांच्या दुकानात नाही. गडी जरी गेलं तर गोंगड्यांच्या दुकानात आणि बाया गेल्या की बांगड्यांच्या दुकानात. याचं कारण आहे आपण परमार्थात आल्यानंतर सुद्धा आपण संतांच्या दुकानाकडे जात नाही. याचं कारण आपल्याला संत कळाले. आणि काय माहिती का, संत सहजासहजी कळत नाही, तर संतांचं दुकान तर कळणं तर फार दूरवरती राहिलं. काय समाजाचा नियम आहे, समाजाला कधी संत आणि संतांचे विचार कधी पटत नाहीत. पण काय असं एक मला वाटतं की कबीरदाजींचं पद आहे, संत आणि संतांचे विचार पटत नाहीत, पण ज्यांनी स्टेजवरती उभा राहून समाज नाचवण्याचं काम केलं, लोक मात्र त्यांचा सन्मान करतात. अरे ज्या घरामध्ये आपल्याला आई नावाची देवता आणि बाप नावाची देवता दिलेली, पण आई नावाच्या देवतेचा आणि बाप नावाच्या देवतेचा अपमान करतो आणि घरात बायकोचा सन्मान करतो. ज्याला संत आवडत नाहीत, ज्याला आई वडील आवडत नाहीत, कबीरदाजीने त्यांच्याकरता पद वापरले. कबीरदाजी म्हणतात की आई रे ही बेईमान दुनिया, आई रे आई रे बेईमान दुनिया, आई रे. अरे बेईमान का म्हणावा? कबीरदाजी म्हणतात की साधु संत को कोई न माने, साधु संत को कोई न माने, हिजड़ों को बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. पण याच्याही पेक्षा कबीरदाजीने बेईमानाची व्याख्या करत असताना, घरातली व्याख्या करत असताना कबीरदाजी म्हणतात बेईमान कसा ओळखायचा? कबीरदाजी म्हणतात की माँ बाप को कोई ना माने, माँ बाप को कोई ना माने, माँ बाप को कोई ना माने, औरत को बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया, आई आई आई. आई रे बेईमान दुनिया, आई रे आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे आई रे ही बेईमान दुनिया, ही दुनिया, दुनिया आई रे, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे ही दुनिया बेईमान दुनिया, बेईमान दुनिया, बेईमान
कबीरदाजी म्हणतात दुनिया बैमान आहे. ज्यांना संत कळत नाहीत, संतांचे विचार कळत नाहीत, आई नावाची देवता कळत नाही, बाप देवता नावाची देवता कळत नाही, बैमान दुनिया आहे. मग काही लोक परमार्थात येतात पण कधी संतांच्या पिठेला संतांच्या दुकानाला जात नाहीत आणि देव नावाची वस्तू घेत नाहीत. का? कारण त्यांना संत कळले नाहीत. म्हणून संत कळणं एवढं सोपं नाही. पण आपल्याला संत जर का कळाले आणि संतांच्या पेटीला गेलो, संतांच्या दुकानात गेलो, तर संत तुमच्या माझ्या हातामध्ये काय करतात तर देव देतात. बरीच लोक म्हणतात की महाराज देव जर का आमच्या हातामध्ये संत देतात, पण जेव देव आम्हाला हातामध्ये घेण्याकरता सांगताय अशा देवाचे उपकार काय तू ते आज येतात बरं का. अनिरुद्ध महाराज, मला एक सुंदर लेख वाचण्याकरता मिळाला. तू माझ्या मनाला कार्तिक महाराज बाळला बरं का. तू बरीच लोक म्हणतात की महाराज संत देव हातामध्ये देतात, पण देव आमच्या करता नेमका काय करतो काय माहिती का. आनंदाच्या प्रसंगामध्ये देव कळत नाही, पण देवाचे उपकार किती दुःखाच्या प्रसंगात कळल्याशिवाय राहणार नाही. काय झालं, एका वयोवृद्ध माणसाच्या छातीमध्ये चमक मारू लागली. म्हणून घरातल्याने उचलून त्याला दवाखान्यात नेला. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरने पहिल्यांदा सांगितलं म्हाताऱ्याची परिस्थिती अत्यंत कठीण आहे, हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. घरातल्यांनी क्षणातही विचार केला नाही आणि ऑपरेशन करता होकार दिला. म्हाताऱ्याला ज्यावेळेस हृदयाचं ऑपरेशन करण्याकरता डॉक्टर 5 तास ऑपरेशन करीत होते. 5 तासांनी ऑपरेशन यशस्वी झालं आणि डॉक्टर बाहेर आले घरच्यांना सांगितलं आता काळजी करू नका, म्हाताऱ्याला धोका नाही. आणि ज्यावेळेस म्हाताऱ्याला ते ऑपरेशनच्या खोलीतून बाहेर काढला आणि खऱ्या अर्थाने म्हाताऱ्याला शुद्धी आल्यानंतर डॉक्टर साहेब त्याच्या भेटी करता आले आणि भेटी करता आल्यानंतर डॉक्टरने बाबांचा हात धरला. बाबा आता काळजी करू नका, हृदयाचं ऑपरेशन यशस्वी झाले. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू आलं. डॉक्टरने सांगितलं काळजी करू नका, ऑपरेशन 5 तास चाललं होतं पण आता धोका नाही, यशस्वी झालेलं आहे. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. पण जाता जाता डॉक्टरने म्हाताऱ्याकडे पहिला सांगितलं बाबा ऑपरेशन 5 तास चाललं होतं, यशस्वी झालं, पण सहजासहजी नाही झालं. तुमच्या हृदयाचे ऑपरेशन करता 10 लाख रुपये खर्च आला. ते 10 लाखाचे शब्द म्हाताऱ्याने ऐकलं आणि म्हातारं तिथंच रडू लागलं. डॉक्टर साहेबांना वाटलं की 10 लाख रुपयाचं बिल सांगितलं म्हातारं रडते काय ना. डॉक्टर म्हणले बाबा काळजी नका करू, 10 लाख रुपये नाही घेणार मी, तुमच्याकडे पाहून परिस्थिती पाहून मी फक्त तुमच्याकडून 5-6 लाख रुपये घेईन. म्हाताऱ्याने डॉक्टरकडे सांगितलं, पाहिलं सांगितलं डॉक्टर साहेब 10 लाख रुपयाचं बिल केलं पण मी रडत नाही. मग डॉक्टरने विचारलं म्हाताऱ्याला रडायला काय झालं, तर म्हाताऱ्याने जे उत्तर दिलं ना ते उत्तर माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा. म्हाताऱ्याने सांगितलं डॉक्टर साहेब 10 लाख रुपयाचं बिल झालं म्हणून मी रडत नाही, मी का रडतोय माहिती का, मी याच्याकरता रडतोय डॉक्टर साहेब, मी माझं हृदय सांभाळण्याकरता फक्त 5 तास तुमच्या हातामध्ये दिलं. ते 5 तास हृदय सांभाळण्याकरता तुम्ही 10 लाख रुपये बिल केलं, पण मी जगाच्या बापाकडे पाहतोय 80 वर्ष झालं तो माझं हृदय सांभाळतोय पण 1 रुपयाचं सुद्धा बिल पाठवलं नाही. हे देवाचे उपकार आहेत आपल्यावरती बरं का. मग कधी कधी देव असा संत तुमच्या माझ्या हातामध्ये देतात, पण देव मिळवण्याकरता आपल्याला संतांच्या दुकानात जावं लागेल. मग काहींनी विचारलं महाराज मग देव संत आमच्या हातामध्ये देतील पण त्याने आमचं जीवन पूर्ण होईल का. एक वाक्य ऐका, देव मिळून उपयोग नाही, मिळेला देव कळणं फार महत्वाचं आहे बरं का. बऱ्याच वेळा लोकांना वस्तू मिळते पण मिळेली वस्तू कळत नाही आणि नाही कळाली तर परिणाम मिळेली वस्तू तुमच्या पशी टिकणार नाही. मी जाता जाता वेळ कमी, भागवतातला एक अत्यंत गोड विचार मांडणार आहे बरं का. येथे कोणतं भागवत, श्रीमद भागवत आहे का, एकनाथी भागवत आहे का. वा, ती भागवतामध्ये गोपिकांच्या संदर्भामध्ये देव मिळून उपयोग नाही, मिळेला देव जर का कळणं किती महत्वाचं आहे आणि नाही कळालं तर देव टिकत नाही. अत्यंत गोड चिंतन आलं. काय झालं, सर्व गोपिकांनी वृंदावनामध्ये उभा राहून माझ्या कृष्ण परमात्म्याला हाक मारली आणि हाक मारत असताना कृष्ण परमात्म्याने वृंदावनात रासलीला करण्याकरता यावा अंतकरणातून कळवळीने गोपिका हाक मारत असताना कृष्ण परमात्म्याला म्हणतात, पण काय म्हणतात गोपिका म्हणतात, सावरी को दिल में बसा कर तो देखो, सावरी को दिल में बसा कर तो देखो, एक बार वृंदावन में आकर तू देखो, एक बार वृंदावन में
आकर तू देखो बड़ा ही दयालु है, बड़ा ही दयालु है बाके बिहारी, बड़ा ही दयालु है, बड़ा ही दयालु है बाके बिहारी। एक बार वृंदावन में आकर तो देखो, एक बार वृंदावन में आकर तो देखो, एक बार वृंदावन में आकर तो देखो, आकर तो आकर तो देखो। वृंदावनामध्ये कृष्ण परमात्म्याला गोपिकांनी अंतकणातून कळवळणी हाक मारली आणि परत एकदा ऐका, भगवंताला हाक मारल्यामुळे वृंदावनामध्ये गोपिकांना देव प्राप्त झाला, पण परत एकदा ऐका, प्राप्त झालेला देव गोपिकांपाशी जास्त काळ टिकला, कारण प्रत्येक गोपिकाला अभिमान झाला देव माझ्याबरोबर असलेला करतोय। मग देवाने विचार केला मी गोपिकांना मिळालो, पण अंतकरणातला अहंकार गेला नाही, आणि जे ते अहंकार आहे तिथे जगाचा बाप टिकत नाही। देवाने विचार केला मी यांना मिळालो पण कळालो नाही, आणि न कळल्यामुळे अहंकार आहे, म्हणून देव अंतर्धान पावला। मग अंतर्धान पावलेल्या परमात्म्याच्या संदर्भात पुन्हा गोपिकांनी म्हणावा, काय म्हणावा, तुझ्या न माझ्या बिटीसाठी सागर कुटी हरवला, तुझ्या न माझ्या बिटीसाठी सागर कुटी हरवला, कानारी भेट देना मला, कृष्णारी भेट देना मला, वाट तुझी पाहताना नयन माझ गुंतली, वाट तुझी पाहताना नयन माझ गुंतली, कुठे कुठे मी शोधू तुझला जिभगल विडा, कुठे कुठे मी शोधू तुझला जिभगल विडा, कानारी भेट दे ना मला, रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कृष्णा कान्हा रे भेट दे ना मला। बरीच जाणकार मंडळी करतात महाराज, हे गाथेमध्ये पुढे प्रमाण आहे, गोपिकांच्या अंतकरणातला भाव गाथेमध्ये कुठे प्रमाण आहे, पण एक गोपिकांना कृष्ण परमात्मा अंतर्धान पावल्यानंतर पुन्हा मिळावा याच्याकरता त्यांची काय अवस्था झाली। एक हिंदी पदामध्ये मला वाटते भजन विष्णू आमच्या आरू गुरुजींनी गोड गायलं बरं का, आरू गुरुजींनी गोड गायलं, अवस्था गोपिकांची काय झाली। मी तो गोपिकांची अवस्था काय, सब कुछ भूल गए तेरे संसार में, सब कुछ भूल गए तेरे संसार में, ज्योत जला दे प्रीत लगाने, ज्योत जला दे प्रीत लगाने, चरणों में ले ले मुरली वाले बंसी वाले, मुरली वाले बंसी वाले, मुरली वाले बंसी वाले, बंसी बजा दे मुरली सुना दे, बंसी बजा दे मुरली सुना दे,
मुरली वारे ओ शिवारे मुरली वारे ओ शिवारे मुरली वारे ओ शिवारे गोपिकांची अवस्था काय झाली ती हिंदवडवरून आलं की गोपिका म्हणतात देवा अंतर्धान पावला पण आम्हाला परत मिळायला पाहिजे. माझा सिद्धांत एकच आहे, वृंदावनात रासलीला करत असताना गोपिकांना देव मिळाला पण टिकला नाही का, देव कळला नाही. म्हणून परमार्थात देव मिळून उपयोग नाही तर देव कळणं महत्वाचं आहे. विठाला देव चांगल्या चांगल्या लोकांना कळलं नाही याच्यात नवल नाही, देव कुणालाच कळत नाही बरं का. ते काय आहे, कधी कधी देव ज्याच्या संगतीत आहे, देव ज्याच्या संगतीत राहतो, देव त्याच्या संगतीत उठायला बसायला सगळ्या गोष्टी करायला, पण तरी सुद्धा देव कळण म्हणून सांगता येत नाही. मी पुन्हा एकदा भागवतात घेऊन जाईना. नंदबाबाच्या वाड्यावरती खेळणारा कृष्ण परमात्मा यशोदामाईच्या मांडीवरती, यशोदामाईने कृष्ण परमात्म्याला घास भरवावा, पण घास भरवणारा परमात्मा यशोदामाईला कळलाय म्हणून सांगता येत नाही का, कारण यशोदामाई कधी कधी कृष्ण परमात्म्याला घास भरवत असताना कधी कधी राग व्हायची आणि कृष्ण परमात्म्याचा कान धरायची. परत एकदा शब्द ऐका, ज्या अर्थी यशोदामाई कृष्ण परमात्म्यावरती रागवती याचा अर्थ हे परब्रह्म यशोदामाईला कळालं, आणि कळालं असतं तर यशोदामाईने कृष्ण परमात्म्याचा कान धरला असता. आणि कधी कधी रागवून कान धरून यशोदामाई कृष्ण परमात्म्याला म्हणायची, पण काय म्हणायची, आमच्या नामदेवरायांची गौड आहे बरं का, नामदेवराय म्हणतात ती यशोदामाई कृष्ण परमात्म्याला काय म्हणायची, कृष्णा मी तुला ताकीद करते घरी गुलाच्या दाब नको, गबड्या घरी भोभाट मुटला माठत याचा फूडू नको, गबड्या घरी भोभाट मुटला माठत याचा फूडू नको, कृष्णा मी तुला ताकीद करते घरी गुणाच्या जाबू नको. कृष्ण परमात्म्याचा कान धरावा आणि यशोदामाईने कधी कधी रागून म्हणावा याचा अर्थ नंदबाबाच्या वाड्यावरती यशोदामाईच्या मांडीवरती खेळणार परब्रह्म यशोदामाईला कळलं म्हणून सांगता येत नाही. म्हणून देव मिळून उपयोग नाही तर देव कळायला पाहिजे. आणि काय तो गोपिकांना कळला नाही नवल नाही, यशोदामाईला कळला नवल नाही. तुकोबाराय तर म्हणतात की भगवंताचं वर्णन करण्यामध्ये जो अत्यंत श्रेष्ठ आहे त्या वेदाची गती काय, तुकोबाराय म्हणतात हरिवेदा नाही नाही वेदा नाही नाही गळला नाही गळला वेद नाही हरी नाही गळला नाही गळला नाही गळला कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कन्नडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा
वेदना वेदना हरी नहीं गणला ही नाही गणला वेदना ही नाही नाही गणला नाही गणला वेदना ही नाही नाही गणला वेदना ही नाही नाही गणला नाही 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 गणला वेदना नाही कळला नाही कळला आ नाही कळला वेदना ही कळला क्या बात है वेदना ही वेदना नाही गणला वेदा नाही नाही गणला नाही गणला गणला राजा गणला राजा पंढरीचा गणला राजा वेदाला सुद्धा माझा भगवान परमात्मा कळाला. एक माझ्याकडे बघा बरं का, वेदाला जर का परमात्मा कळा नाही आपल्याला कळण का? नाही नाही इकडे बघा, आपल्याला कळण का? नाही लय पण बघू नका, कारण आपल्याला काहीच कळत नाही. जरा याच्यापेक्षा जरा पुढे जाऊन बोलू का? काय काय लोकांना तर आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना हा. आता एवढं जर का कळत नाही तर मग आता कुठपर्यंत सांगायचं बरं का? काय मी म्हणतो की देव कळणं फार दूरवरती राहिलं बरं का. काय माहितीये का, कधी कधी आदरणीय आमचे बाबासाहेब महाराज असतील, अनिरुद्ध महाराज असतील, कार्तिक महाराज एवढं गोड माहोल तर करतात. आम्ही बिंबीच्या देठापासून राहतोय तरी तुम्ही आमच्याकडे असंच बघत आहे. काय माहिती का, अशी श्रुतीवर असताना पटकुनी फेटा काढून मांडीव टाकून घरी निघून जावं बरं का पटकुनी बरं का. हे तुमचा प्रतिसाद आमच्याकरता फार महत्वाचा असतो बरं का. आताच मी सासवडला कीर्तन केलं आमच्याकडे. ते माझं कीर्तन झालं, मी कीर्तन असा बिंबीच्या देठापासून गात होतो, पण ती पुढे बसले एक श्रोता माझ्याकडून सहा बघायचं. मला वाटलं ह्याला कळतं काय ना, तिथून पुढे गाणंच केलं नाही. मी सरळ आपलं चाकुरीतच कीर्तन सांगितलं, पण सगळं कीर्तन मी त्याला बघूनच सांगितलं, त्याला लय कळते म्हणून. ती माझं कीर्तन झालं, फेटा काढला आणि मी पळतच निघालो त्याच्या पाया पडायला. पण ते 10-15 पोरं माझ्या पाठीमागं म्हणले, बाबा काय करताय? काय नाही म्हणलं, त्याला लय कळतं म्हणून सगळं त्याला बघून कीर्तन सांगितलं होतं, त्याच्या पाया पडतोय. मला म्हणले, महाराज ती बहिर आहे. हा अशी जर का श्रुती जर का पुढे असते तर तुमच्याकडे गाणं करून उपयोग नाही बरं का. मी म्हणतो गाण्याला गर्दी नाही पाहिजे, गाण्यातली काय पाहिजे, दर्दी लोक पाहिजे. दर्दी असली की त्याला प्रतिसाद. कधी कधी लोकांना गाणं सुद्धा कळत नाही. ते आताच पाठीमागं मी सावता महाराज पुण्यतिथी उत्सवमध्ये बारामतीला कीर्तन केलं आणि माझं कीर्तन झालं, बिंबीच्या देठापासून गायलं, पण त्यांना कळतच नव्हतं. म्हणलं काहीच उपयोग नाही, चला म्हणलं गाडीकडे. म्हणलं आपलं कीर्तन झालं आणि मी निघालो. त्या माझ्या गाडीपासून 2 म्हाताऱ्या चालल्या होत्या, एकमेकीला म्हणतात, हे बाबा कुठलं होतं? ते म्हणले मला नाही माहिती. म्हणले नाव गाव असं ना? एक म्हणले मला नाही माहिती. म्हणले गाव माहिती काय? म्हणले ते दौंडचे होते. पण म्हणले नाव काय होतं? ती म्हणले मी बॅनरवरती वाचले, ती श्यामसुंदर महाराज डवळी होती म्हणले दौंडची. ती म्हणली खरं सांग, ती बाबाने 2 तास कीर्तन कसं केलं ग? त्यातले एक म्हणले खरं सांगू का तुला, कुणाला म्हणू नको, बाबा कीर्तन चांगलं सांगायचा,
पण त्याला आधीमध्ये काय व्हायचं काय न नुसता येवळायचा. हा आधी गाणं जर का येवळणं जर का तुम्हाला वाटत असेल तर गाणं करून उपयोग नाही बरं का तुमच्याकडे बरं का. आम्हाला गाण्यातली माणसं दर्दी पाहिजे बरं का. आणि काय ज्याला गाण्यातलं कळतं त्या गाण्याला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार. हे देव कळणं एवढं सोपं नाही बरं का. हे अगोदर देव कळायच्या अगोदर हे अगोदर कळून घेतलं पाहिजे. महाराज म्हणतात की देव भेद नाही नाही गळलं नाही गळला. हे देव कळणं एवढं सोपं नाही रे. वेदाला सुद्धा माझा भगवान परमात्मा कळला नाही आणि नाही जर का कळला तो देव मिळून सुद्धा उपयोग होत नाही. म्हणून देव कळायला पाहिजे. मग महाराज देव कसा आहे आम्हाला कोण सांगेन. इकडं बघा इकडं बघा. देव कोण सांगेन माहिती का. फक्त चांगली माणसं सांगू शकतील. मग त्याच्याकरता काय करा. देव जाणून घेण्याकरता चांगली माणसं सांगतात ना. मग चांगल्या माणसाच्या बाबतीमध्ये 3 गोष्टी करा. ऐका ऐका 3 गोष्टी करा. माझी वेळ संपत आलेली. 3 गोष्टी करा. देव जाणून घेण्याकरता चांगल्या माणसाचं पाय धरा. देव जाणून घेण्याकरता चांगल्या लोकांचंच ऐका. आणि देव जाणून घेण्याकरता चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. देव कळल्याशिवाय राहणार नाही. विढाला देव जाणून घेण्याकरता चांगल्या लोकांचं पाय धरा. कुणाचं पाय कुणाचं धरा. नाही नाही मला तुमच्या मुखातून ऐकायचंय. पाय धरा. कुणाचं कुणाचं पाय धरा. चांगल्या लोकांचंच पाय धरा. कुणाचं नका पाय धरू. आपल्याला काय झाले परमार्थात कुणाचं पाय धराची सवय लागली. हे वाईट वाटलं तरी चालेल बरं का. ज्या महाराजांचं पाय धरायच्यात ना वाक्य परत एकदा ऐका. ज्या महाराजांचं पाय धरायच्यात ना अगोदर तो महाराज पदाचा योग्य आहे का नाही हे पहा आणि मग त्याचं पाय धरा. कोणत्या महाराजाचं पाय धरू नका. चुकीच्या माणसाचं पाय धरलं की परमार्थात फजितीत होती. हा परत एकदा ऐका. चुकीच्या माणसाचं पाय धरलं की फजिती होती बरं का. ते आत्ताच पाठीमागे मी कीर्तन केलं फेटा काढून बसलो. एक जण माझ्या पाया पडला. म्हणला बाबा काय गोड कीर्तन केलं. परमार्थाला सुरुवात करीन तुमच्यापासूनच करीन. मी म्हणलं काय करीन. नाही म्हणलं महाराज माळ घालीन तर तुमच्या हातूनच घालीन. मी म्हणलं मी तुझ्या पाया पडू का. अधिकारी व्यक्ती बघ आणि तिच्या हातून माळ घाल. म्हणला बाबा माळ तुम्हालाच घालावं लागेल. मी म्हणलं अधिकारी व्यक्ती कोण. माळ तुम्हालाच घालावं लागेल. मी म्हणलं घालणार नाही. तो म्हणला तो जर का माळ नाही घातली तुला नारळच देणार नाही. हा बरं म्हणलं आता नारळ होता पण माळ घालावं लागेल म्हणलं. मी त्याला पुढे बसवला आणि सगळे नियम समजून सांगितलं. पण मी त्याच्या गळ्यात माळ टाकायला गेलो. जरा इकडे बघा. मी त्याच्या गळ्यात माळ टाकायला गेलो. माझ्या हातातून माळ खाली पडली आणि मी तोंडच जोडलं. का मला त्याच्या गाड्यामध्ये पहिलीच माळ दिसली. मी म्हणलं मित्रा अरे तुझ्या गाड्यामध्ये पहिलीच माळ आहे आणि तू माझ्याकडून कशाला माळ घालतोय. त्याने मला हसून उत्तर दिलं. म्हणला बाबा ज्या पहिल्या महाराजाकडून माळ घालते ना तो महाराज आता नदीला मासच धरतोय. हा अरे आपण कुणाचं पाय धरलं आणि कुणा कोण परमार्थाला सुरुवात केली. चुकीच्या माणसाचं पाय धरलं की परमार्थात चांगला माणूस शोधावा लागतो. मग देव जाणून घेण्याकरता चांगल्या माणसाचं पाय धरा. हरे प्राप्तीचे उपाय अंधारावे. चांगल्या माणसाचं पाय धरा. वेळ माझ्याकडे कमी. देव जाणून घेण्याकरता चांगल्या लोकांचं ऐका. कुणाचं ऐका. कुणाचं पण नका ऐकू. आपल्याला कुणाचं ऐकायची सवय लागलेली. फक्त चांगल्या लोकांचं ऐका. आणि जरी कुणाचं ऐकलं तरी त्याला ऐकण्याची मर्यादा ठेवायची. कुठपर्यंत ऐकायचं. ऐका ऐका. ऐकण्याची वेळ आली तर कुठपर्यंत ऐकायचं. जरा इकडे बघा इकडे बघा. कुणाचं कुठपर्यंत ऐकायचं. घराचं काम पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकायचं. शरीरातला रोग बरा होईपर्यंत वा. कोर्टातली केस संपेपर्यंत वा. प्रवास संपेपर्यंत ड्रायव्हरचं. कीर्तन संपेपर्यंत वा वा. पाय कुठे तुमच्या सगळ्यांचं बरं का. परत एकदा ऐका. मुद्दा फार गोड आहे बरं का. परत एकदा ऐका. घराचं काम पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐका. शरीरातला रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचा ऐका. कोर्टातली केस संपेपर्यंत वकिलाचा ऐका. प्रवास संपेपर्यंत ड्रायव्हरचा ऐका. कीर्तन संपेपर्यंत महाराजांचा ऐका. पण ज्याला आयुष्याचं कल्याण करून घेते त्यांनी फक्त ज्ञानोबराय तुकोबरायांचं ऐका. तुमचं माझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देव जाणून घेण्याकरता चांगल्या लोकांचं पाय धरा. चांगल्या लोकांचं ऐका आणि चांगल्या लोकांच्या सहवासात काळ घालवा. चुकीच्या माणसाच्या सहवासात काळ घालवू नका. बरीच लोक म्हणतात की महाराज आम्हाला चांगल्या लोकांच्या सहवासात काळ घालवायचो पण आमच्या संगतीत वाईट माणसंच आली हो. एक लक्षात ठेवा. वाईट माणसं जरी संगतीत आली तरी माणसाने खचून जायचं नाही. का खचून जायचं नाही माहिती का. जरा इकडे बघा. वाईट माणसं जरी संगतीत आली घाबरायचं नाही. खचून जायचं नाही. एक करायचं. काय करायचं बारा काय नाही का. आपण जर का मंदिरामध्ये नारळ फोडण्याकरता गेलो. इकडे बघा. नारळ फोडण्याकरता गेलो आणि नारळ जर का फोडला आणि नारळ जर का नासका निघाला आपण काय म्हणतो. नारळ काय झाला काय झाला. मग मला सांगा नासका निघालेला नारळ
आपण घरी आणतो का तिथं ठेवतो? हा, तिथं ठेवतो. तसं वाक्य ऐका. जरी जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जरी नासकी लोक आली ना, ती नासकी लोक आपल्या बरोबर आणायची नाही, तर तिथं ठेवायचं आणि चांगल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न करायचा. चांगली माणसं सापडली की तुम्हाला ते देव कसं आहे ते सांगतील. आणि ज्यांना देव कळाला त्यांना देव मिळणारे, कळला तर टिकणारे. आणि मग मात्र तुकोबाऱ्यांना विचारलं, तुकोबाराय असा देव मिळला, चांगल्या लोकांकडून आम्हाला कळला तर आमच्या पैसे टिकला, पण तो टिकल्यानंतर आम्हाला परमार्थामध्ये लाभ काय मिळेल? तर तुकोबाराय म्हणतात, देव तुमचा अंगीकार करीन आणि अंगीकाराचा परिणाम लाभ काय? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अंगीकार त्याचा केला नारायण, अंगीकार त्याचा केला नारायण, केला नारायणी. अंगीकार त्याचा केला नारायण, अंगीकार त्याचा केला नारायण. हो, अंगीकार त्याचा केला नारायण, केला नारायणी. अंगीकार त्याचा केला हो. नारायण, नारायणी. अंगीकार त्याचा केला नारायण, अंगीकार त्याचा केला नारायण. हा निंदिते देणे वंदे केले, निंदिते देणे वंदे केले, अंगीकार त्याचा केला नारायण, केला नारायणी. अंगीकार त्याचा केला नारायण. निंदिते देणे वंदे केले, निंदिते देणे वंदे केले, अंगीकार त्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण. निंदिते देणे वंदे केले, निंदिते देणे वंदे केले, अधिकार त्याचा केला नारायण, निंदिते देणे वंदे केले, निंदिते देणे वंदे केले, विठोबा. रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी टाळी सर्वांनी टाळी टाळी. बोला बोला. विठोबा रखुमा. विठोबा रखुमाई. माझ्या कीर्तनाची वेळ संपलेली. बरोबर घड्याळामध्ये 11 वाजल्यात. समारोपाकडं सेवा नेतो. या ठिकाणी राहिलेल्या अभंगाचा फक्त शब्दार्थामध्ये चिंतन करायचं आणि समारोपाकडे जायचं. पहिल्या चरणाला मी स्पर्श केला. सर्वप्रथम पण जाता जाता आमच्या संपूर्ण चव्हाण कुटुंबाने, परिवाराने गोड सन्मान केला बरं का. सुंदर हार घातला आणि मी हा केलेला सन्मान मला वाटते की मी कधीच विसरणार नाही, नेहमी स्मरणात ठेवून. पण काय झालं, तुम्ही हार घालून तुम्ही मोकळे झालो, पण आमची जबाबदारी वाढली. तुम्ही हार घालून मोकळे झाले पण आमची जबाबदारी वाढली. बऱ्याच वेळ लोक म्हणतात की महाराज एवढा मोठा मागाचा हार आणायचा, महाराजांना घालायचा. कशा करता घालायचा माहिती का? हा हार महाराजांना जाणीव करून देत असतो. हार विनाकारण घातला जात नाही. कारण हार गाड्यामध्ये पडला, इकडे पहा, हार गाड्यामध्ये पडला की हार आम्हाला आतून सांगतो, हार आम्हाला आतून सांगतो आयुष्यभर तो हार घालायच्या लायकीचाच राहा. याच्याकरता तुम्ही हार घालत असं बरं का, याच्याकरता, दुसरं काहीच कारण नाही बरं का. म्हणून सन्मान गोळ केला. निश्चितच प्रकारे मी या सन्मानाचा कायम स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करीन. पहिल्या चरणामध्ये प्रवेश केला. फक्त राहिलेल्या वेळामध्ये शब्दार्थात कीर्तन संपवतोय, जास्त वेळ घेत नाही. तुकोबाराय म्हणतात, देव मिळला, कळला, टिकला तर त्याला लाभ काय मिळेल? निंदे माणसं परमार्थामध्ये वंद्य झाल्याशिवाय राहणार नाही. मी फक्त 2 उदाहरणं ठेवणार आहे आणि मर्यादित वेळेत कीर्तन संपवते. काय? देवाने ज्याचा अंगीकार केला आणि देवाने ज्याला जवळ केला, अशी माणसं किती जरी निंदे असली पण देवाचा अंगीकार आणि देवाने त्यांना जवळ केल्यामुळे ती माणसं समाजामध्ये वंद्य झाल्याशिवाय राहणार नाही. मला वाटते की भगवान हनुमंतरायाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये बरं का, एक गोड प्रसंग बरं का, रामायणातला गोड प्रसंग.
देवाने जर का अंगीकार केला, देवनिंद्याला कसं वंद्य करतो बरं का. काय झालं, भगवान श्री प्रभू रामचंद्र सीता मातेचा शोध घेत वानर सैन्यसहित लंकेकडे निघाले. पण रामेश्वरला शेवटचा मुक्काम पोचला आणि समुद्र पार कसा करायचा वानरामध्ये आणि भगवंतामध्ये चर्चा चालू असताना समुद्र देवतेने सांगितलं, मी वाट देणार नाही पण वाट दाखवतो. समुद्रावरती सेतू बांधा, पण कशाचा, दगडाचा. प्रभू म्हणले की दगड पाण्यावरती तरंगतील का. हनुमंतराय शेजारी होते, ते म्हणले देवा तुम्हाला तर काहीच कळत नाही का. अहो तुमच्या राम नामाने बहुसिंधू तरतोय, दगड का तरणार नाही. आणि प्रभूंनी होकार दिला आणि होकार दिल्याबरोबर पहिल्या दगडावरती राम नाम टाकलं. ऐका रे, राम नाम टाकलं आणि राम नामाचा पहिला दगड हनुमंतराने घेतला, नळनिळाच्या हातामध्ये दिला आणि हातामध्ये दिल्याबरोबर दगड जसा पाण्यामध्ये टाकला. इकडे लक्ष द्या, जगातली पहिली मोठी क्रांती घडली, जी क्रांती आजपर्यंत घडली नव्हती. राम नामाने पाण्यावरती पहिला दगड तरंगला आणि जसा तरंगला तसा वानरांना आनंद झाला. किती आनंद झाला, त्या आनंदाच्या भरामध्ये वानर म्हणतात, ज्या रामाच्या संगतीत आपण त्या राम नामाने पाण्यावरती दगड तरंगतोय, राम किती श्रेष्ठ आहे. आणि पहिला दगड पाण्यावरती तरंगल्याबरोबर त्या रामेश्वरला माझ्या हनुमंतराने वानर एकत्रित केले आणि राम नामाने दगड तरला. मुने गुड भजन केलं बरं का. ते भजन तुम्ही सर्वांनी करायचं, कारण हनुमंतराच्या मंदिराच्या प्रांगणात ते जे भजन करणार आहेत हनुमंतरे त्यांच्याकडे पाहतात. म्हणून सर्वांनी गुड भजन करायचं, राम नामाने पाण्यावरती दगड तरला म्हणून. पण कोणतं भजन केलं हनुमंतराने, कोणतं भजन. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी टाळी आवाज आला पाहिजे, आवाज आला पाहिजे सर्वांचा. हा दादा हातवर सर्वांचे हातवर. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभु रामचंद्र की जय. भगवान श्री प्रभु रामचंद्र की जय. भगवान श्री प्रभु रामचंद्र की जय. सर्वांचा आवाज पर अयोध्येपर्यंत पोहोचला बरं का. आणि राम नामाचा भजनाचा आवाज तिकडे लंकेमध्ये पोहोचला आणि दानव घाबरले. राम नामाने दगड तरला, आपला पराभव निश्चित आहे. आणि रावणाने विचार केला, दैत्य घाबरलेत, राम नामाने दगड तरलाय म्हणून प्रसंग ऐका बरं का. आणि मग रावणाने दैत्य गोळा केलं आणि दैत्यांना सांगितलं, घाबरू नका, राम नामाने दगड तरतो. तसा रावण नावाने दगड तरतो. ते बाकीचे दानव म्हणले, तुझ्या नावाने? अरे पुरावा दाखव आम्हाला. आता रावणाला माहित होतं दगड तरंगणार नाही, पण रावणाने बीत सगळं दैत्य गोळा केले, समुद्र किनाऱ्यावरती गेला आणि दगडावरती रावण नाव टाकलं. पहिला दगड उचलला, डोळे दाखलं, कुणाचाच विचार केला नाही आणि दगड पाण्यामध्ये टाकल्याबरोबर जगातली दुसरी मोठी क्रांती घडली. राम नामाने दगड तरला, तसा रावण नावाने दगड तरला. आणि मग दैत्याने रावणाचं भजन केलं. पण ते भजन आपण नाही करायचं, ते त्यांनी केलं फक्त बरं का. आपण नाही भजन करायचं. आणि दगड तरल्याबरोबर
दैत्याने विचार केला रावण नावाने दगड तरतोय, दैत्य निघून गेले. हा प्रसंग तुम्हाला रामायणात कुणाच्या मुखातून ऐकायला मिळणार नाही. फार गुपित आणि किचकट अशा प्रकारचा प्रसंग आहे. सगळे निघून गेले पण समुद्र किनाऱ्यावरती फक्त दोघंच राहिले. कोण? रावण आणि रावणाची धर्मपत्नी मंदोदरी. मंदोदरी तिथून गेलीच नाही. उलट त्या मंदोदरीने ज्या रावणाच्या नावाने दगड तारला ना त्या रावणाकडे तिरक्या नजरेने पाहिलं. कुणी पाहिलं? कुणाकडं? कसं पाहिलं? का पाहिलं माहिती का? कारण तिला एकटीलाच माहित होतं आपला गडी तेवढ्या लायकीचा. पण याच्या नावाने दगड का तारला? माणसात नको अपमान करा. मग घरी गेल्या विचारलं का हो प्रभू तुमच्या नावाने दगड कस काय तरंगला? रावण म्हणला मंदोदरी याला राजकारण म्हणतात. ती म्हणले पाया पडू का तुमच्या? या राजकारणाने तर वाटोळ केलं. कुणाला मतदान करायचं तीच कळना. राजकारण नका सांगू, दगड का तारला ते सांगा. आणि मग रावण जवळ आला मंदोदरीच्या कानात सांगितलं मंदोदरी फक्त तुला म्हणून सांगतो लंकेत कुणाला सांगू नको नाहीतर रावणाची आबरू जाईल. काय झालं ते सांगा. कुणाला सांगत नाही. मंदोदरी फक्त राम नामाने दगड तरतो, रावण नावात तेवढी ताकद नाही. आणि मग मंदोदरी म्हणली हे मला पहिल्यापासूनच माहित होतं पण तुमच्या नावाने दगड का तारला ते तर उत्तर पाहिजे. आता रावणाने मंदोदरीला उत्तर दिलं. हे उत्तर प्रत्येकाने घरी घेऊन जा आणि मग विचार करा की देवाने जर का कुणाचा जरी अंगीकार केला तर निंद्याला सुद्धा देव वंद्य कसा करतो. आणि मग रावण जवळ आला. मंदोदरी सांगितलं मंदोदरी त्या दिवशी सकाळ सकाळ दगडावरती रावण नाव टाकलं, दगड उचलला, डोळे दाखलं आणि मला माहित होतं पाण्यावरती दगड तरंगणार नाही, माझा अपमान होणार आहे. पण दगड शेवटच्या क्षणाला पाण्यामध्ये टाकण्याच्या अगोदर मी त्या दगडाला आठवलं आणि दगडाकडे पाहून सांगितलं तू जर का पाण्यामध्ये बुडचीन तर तुला रामाची शपथ आहे. तेव्हा दगड पाण्यावरती तरंगला. हे राम नामाची खऱ्या अर्थाने ताकद आहे बरं. राम नामाची. रावणाने राम नामाची शपथ घातली तर भगवान श्री प्रभू रामचंद्राने निंद्य असणारा रावणाचा अंगीकार केला आणि अंगीकार केल्यामुळे त्या क्षणाला निंद्य असणारा रावण पाण्यावरती दगड तरंगला आणि वंद्य झाला. याला कारण काय तर देवाने केलेला अंगीकार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदतेही तेने वंद्य केली. मग तुकोबारायला विचारलं तुकोबाराय हे एक उदाहरण झालं पण निंद्याला वंद्य करतो असे काय उदाहरण आहेत का? ती 3 उदाहरणं दिली अभंगाच्या 2य चरणामध्ये. आजा मेळा बिल्ली तारिली आजा मेळ भिल्ली तारिली कुंटिनी. 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 प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली. अगमेळ भियाचा केला नारायण अंगीकार ज्याचा केला नारायण. प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले. प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले. अंगीकार ज्याचा केला नारायण. अंगीकार ज्याचा केला नारायण. केला नारायण. अभंगाच्या 2य चरणामध्ये 3 नावं दिली. आजामेळा भिल्ली तारिली कुंटणी. माझी वेळ संपलेली. 3चं चिंतन करायला माझ्याकडं वेळ नाही. पाप्यातला पापी आजामेळी वंद्यत्वाला गेला का नारायणाने त्याचा अंगीकार केला. बिल्ल कुळातली असलेली शबरी पण तिचा देवाने अंगीकार केला. ती भक्ताची यादीमध्ये गेली. कुंटिनी होती ती सुद्धा भक्ताची यादीमध्ये गेली. का गेली? अंगीकार ज्याचा केला नारायणी. पण याच्यापेक्षा मोठं उदाहरण दिलं. कोणतं उदाहरण दिलं? ब्रह्मा हत्यारासे पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. निंद्य असणारा वाल्याचा वाल्मिक ऋषी देवाने केला. का? देवाने अंगीकार केला. आणि मग तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय 11 वाजून 15 मिनिटं झाली, 15 मिनिटं जास्त घेतली. एवढं तुम्ही तास 6 तास कीर्तन केलं पण तुमच्या बोलण्याला पुरावा काय? काय विचारलं? तुमच्या बोलण्याला. आणि एक लक्षात ठेवा प्रत्येक वक्त्याच्या बोलण्याला काय असावा? आणि नसन पुरावा तर त्याला सरळ पुरावा. मग महाराज तुमच्या बोलण्याला पुरावा काय? त्या पुराव्याबद्दल बोलत असताना तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे भजन प्रमाण. तुका म्हणे भजन प्रमाण.
काय धुरपणा जाळावीती काय धुरपणा जाळावीती अंगीकार जाता केला नारायण अंगीकार जाता केला नारायण निंदती ही तिने वंद्य केली हा निंदते तिने हा वंद्य केले निंदते ही तिने निंदते ही तिने वंद्या केली निंदते ही जना निंदते ही दिनी वंद केली निंदते ही दिना वंद केली ही निंदते ही दिना वंद निंदते ही दिली वंद गेली वंदा ही निंदते ही दिना निंदते ही दिना वंदा हा ही वंद केले निंदते तेने निंदते ने
हिंदती हिंदीना वंद्य केली अंगीकार केला नारायण अंगीकार केला नारायण ज्ञानेश्वरा माऊली महाराज ज्ञानेश्वरा माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम